नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत या योजनेच्या निकषामध्ये कोणताही बदल झालेला नाही अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून प्रसारित करण्यात आलेली आहे। ही माहिती प्रसारित करण्यात आलेली आहे, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता या योजनेच्या निकषामध्ये कोणताही बदल झालेला नाही अशी माहिती आपल्या राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून प्रसारित करण्यात आलेला आहे। बघा, तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर या ठिकाणी ही अपडेट आहे। एकात्मिक बालविकास सेवा योजना पुणे, जिल्हा परिषद पुणे। बघा, दिनांक आहे 10/12/2024। तसेच आपण 10 तारखेला आणि 11 तारखेला दोन्ही दिवशी आपल्या महिला व बालविकास विभागाकडून प्रसारित केलेली माहिती पाहणार आहोत। बघा, बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प सर्व जिल्हा पुणे। विषय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत। उपरोक्त विषयान्वये आपणास कळवण्यात येते की या कार्यालयाचे असे निदर्शनास आलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमांकडून रील्स व्हिडिओद्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे। त्यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या कार्यालयाकडे विचारणा होत आहे आणि याच अनुषंगाने आपणास देखील कळवण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अटी व शर्ती यामध्ये तसेच योजनेच्या सद्यस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही। या योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळवण्यात येईल। सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यांमुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपल्या स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकांमार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी। जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास पुणे, जिल्हा परिषद पुणे। हा झाला दिनांक 10/12/2024 चा परिपत्रक। दुसरा आहे महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद सोलापूर। बघा, दिनांक आहे 11/12/2024 म्हणजे हा कालचा परिपत्रक आहे। प्रति बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प सर्व जिल्हा सोलापूर। विषय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत। उपरोक्त विषयान्वये कळवण्यात येते की या कार्यालयाचे असे निदर्शनास आलेले आहे की बघा, दोनही परिपत्रकामध्ये सेम अपडेट आहे, फक्त तारीख चेंज आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमांकडून अर्थातच रील्स व्हिडिओद्वारे वेगवेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे। यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरांवरून या कार्यालयाकडे विचारणा होत आहे आणि या अनुषंगाने आपणास देखील कळवण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अटी व शर्ती यामध्ये तसेच योजनेच्या सद्यस्थितीमधील कोणताही बदल झालेला नाही। या योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळवण्यात येईल। सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यांमुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपल्या स्तरांवरून तसेच अंगणवाडी सेविकांमार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी। जिल्हा कार्यक्रम अधिकारी व 22 जिल्हा परिषद सोलापूर, प्रसाद मिरकले। बघा, एकूणच अशा पद्धतीने या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात या योजनेबद्दल रील्स व व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात येत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत या योजनेच्या निकषामध्ये कोणताही बदल झालेला नाही अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून प्रसारित देखील करण्यात आली आहे। एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून या बाबतीत जातीने लक्ष ठेवून आहे
तरी याबाबत समाज माध्यमातून होणाऱ्या अपप्रचारास कोणीही बळी पडू नये ही नम्र विनंती देखील करण्यात आलेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या YouTube चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।